12वीच्या परीक्षेनंतर कित्येक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं। मात्र केंद्र सरकारनं नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मेला घेण्यात आलेली ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे आणि दिवसरात्र अभ्यास करून पेपर देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला। पेपर फुटीमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेतील पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला होता। आगामी काळात ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे, मात्र यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सुरुवातीपासून परीक्षेची तयारी करावी लागणार आहे। आता या प्रकरणी वेगानं तपास होतोय। नाशिकमधून एकाला अटकही करण्यात आली असून या पेपर फुटीचे धागेदोरे पुण्यापर्यंत येऊन पोहोचलेत। 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लावत हा सर्व कट रचण्यात आला। हा पेपर लीक करण्यासाठी कशी योजना आखण्यात आली आणि यासाठी किती रुपयांची डील झाली याबाबत धक्कादायक खुलासे तपासातून होत आहेत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा यंदा पेपर फुटीच्या वादंगात अडकली आहे। विशेष म्हणजे या पेपर फुटीचा तपास हा नाशिकपासून सुरू झाला आणि त्याहूनही लाजिरवाणी बाब म्हणजे अगदी विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यापर्यंत याचे धागेदोरे येऊन पोहोचले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आमची 2.5 वर्षांची मेहनत अशी एका क्षणात वाया गेली असं म्हणत विद्यार्थी आक्रमक झालेत। हे प्रकरण उघडकीस आलं आणि परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाला त्याच दिवशी नाशिकच्या इंदिरानगर भागातून शुभम खैरनार नावाच्या 30 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली। शुभमनं अटकेपासून वाचण्यासाठी आपली हेअरस्टाईलही बदलली होती, मात्र पोलिसांनी जुन्या फोटो आणि तांत्रिक तपासाच्या मदतीनं त्याची ओळख पटवली अशी माहिती आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय कडून तपास केला जातोय, त्यामुळे नाशिक पोलिसांनी शुभमला अटक केल्यावर सीबीआयनं त्याला ताब्यात घेतलं आणि मध्यरात्री त्याची कसून सखोल चौकशी करण्यात आली। याच दरम्यान समोर आलेली माहिती ही धक्कादायक होती। नाशिकचा शुभम आणि पुण्यातील धनंजय या दोघांनी पेपर लीक करण्याचा कट रचला होता। या धनंजयचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। हे प्रकरण उघडकीस आल्यापासून त्यानं आपला मोबाईल बंद केला असून तो फरार आहे अशी माहिती आहे। पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतायत। कदाचित उद्या त्यालाही अटक केली जाईल, तो विषय वेगळा। दरम्यान पेपर लीक करण्यासाठी लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय हा पोलिसांना आधीपासूनच होता। शुभमला नाशिकमध्ये अटक केल्यानंतर या प्रकरणी झालेल्या आर्थिक व्यवहारांचाही खुलासा झालाय। प्राथमिक माहितीनुसार पुण्यातील धनंजयनं हा पेपर शुभमला 10 लाख रुपयांना विकला होता। त्यानंतर शुभमनं तो पेपर टेलिग्रामच्या माध्यमातून हरियाणात 15 लाख रुपयांना विकल्याचा संशय आहे। हा पेपर मोबाईलनं स्कॅन करण्यात आलेला नव्हता। सुरक्षित उपाय म्हणून आरोपींनी हाय डेफिनेशन पोर्टेबल स्कॅनरचा वापर केला। त्यानंतर स्कॅन केलेल्या या प्रती टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करण्यात आल्या। आता पुढे जाऊन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण प्रकरणात एका मोठ्या साखळीचा सहभाग असण्याचीही शक्यता आहे, कारण हा पेपर सर्वात आधी नाशिकमध्ये आला, तिथून तो हरियाणाला पाठवण्यात आला। त्यानंतर त्याचे अनेक संच म्हणजेच सेट्स तयार करून तो परीक्षेच्या 3 आठवड्याआधी बिहार, आंध्र प्रदेश आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्ये पोहोचला। शिवाय धनंजयकडून पेपर मिळाल्यावर शुभमनं तो टेलिग्रामच्या माध्यमातून काही ग्रुप्सना फॉरवर्ड केला होता आणि हा पेपर अंदाजे 80% अचूक होता। विशेष म्हणजे पेपर फुटी लपवण्यासाठी याला गेस पेपर असं नाव देण्यात आलं, जेणेकरून तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकली जाईल। याशिवाय राजस्थानच्या विशेष तपास पथकानं तब्बल 150 विद्यार्थी आणि 70 पालकांची यादी सीबीआय कडे सुपूर्द केली आहे। या सर्वांना हा फुटलेला पेपर मिळाला असल्याचा संशय आहे। राजस्थानच्या विशेष तपास पथकाच्या ताब्यात असलेल्या 13 MBPS समुपदेशकांनाही पुढील तपासासाठी सीबीआयच्या स्वाधीन करण्यात आले। मनीष यादव हा या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे। तपासादरम्यान पोलिसांना प्रायव्हेट माफिया नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुपही सापडलाय। या ग्रुपमध्ये पेपर मोठ्या प्रमाणात शेअर झाला होता। या पेपरसाठी 5 ते तब्बल 30,000 रुपये घेतले जात होते। अनेक विद्यार्थ्यांनी हे पैसे देऊन पेपर घेतला होता अशी माहिती आहे। विशेष म्हणजे राजस्थानमधील सिकरमधील काही कोचिंग सेंटरमध्ये परीक्षा होण्याच्या महिनाभर आधीपासून हे सर्व पेपर उपलब्ध होते। त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे आता होण्याची शक्यता आहे। आता सर्वात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे पुण्यातील धनंजयकडे हा पेपर नेमका कुठून आला। या प्रश्नाचं उत्तर तर धनंजयला अटक झाल्यावरच कळेल।
तोपर्यंत हा सस्पेन्स कायम आहे. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लातूरमध्ये एका खासगी कोचिंग क्लासच्या मॉक टेस्टमध्ये विचारलेले 42 प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळल्याची तक्रार पोलिसांनी केली होती. या तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी संबंधित क्लासेसची चौकशीही सुरू केली आहे. पण एकूणच एका बड्या नेत्यानं हा मुद्दा लोकसभेत मांडला. नंतर या प्रकरणी तपास सुरू झाला. 3 मे रोजी घेण्यात आलेली ही परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे, पण या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर कठोर मेहनत घेत तयारी केली होती. परीक्षा पार पडल्यावर अनेक विद्यार्थी आपल्या गावी परतले, तर काही जण पालकांसोबत विदेश दौऱ्यावरही गेले आहेत. मात्र परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर आता पुढे काय होणार, पुन्हा परीक्षा कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरातील 22 लाख आणि महाराष्ट्रातील सुमारे 2.5 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. नाशिकच्या शुभमनं 10 लाख रुपये मोजून हा पेपर मिळवला. त्यानंतर नफ्याची संधी साधत त्यानं हाच पेपर पुढे 15 लाख रुपयांना विकला. हा व्यवहार झाल्यानंतर त्यानं हा पेपर थेट टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरवला. पण इतक्या सर्व गंभीर घडामोडी घडत असताना प्रशासनाला याचा साधा अंदाजही आला नाही, हे नवलच म्हणावं लागेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून जरूर सांगा. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.